ही पाळायची गोष्ट नसून पाहायची गोष्ट आहे आणि आपण सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून ह्या सर्व अंधश्रद्धापासून दूर राहायला हवं याच गोष्टीसाठी किंवा हाच संदेश घेऊन आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा यांच्या वतीनं आम्ही धावडशी गावामध्ये आलेलो होतो आणि या धावडशी ग्रामस्थांनी खूप चांगला असा आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो. आज आपण जो ग्रहण बघितलेलं आहे या ग्रहणाच्या बाबत अनेक समजुती गैरसमजुती आहेत की ग्रहणामध्ये काय करायचं नाही, काय नाही, असे गरोदर महिलांनी काय करू नये वगैरे असतं. पण ग्रहण म्हणजे नुसती सावल्यांचा खेळ आहे. त्याचा म्हणजे जशी रात्री आपल्या पृथ्वीवर सावली निम्म्या पृथ्वीवर पडते तसंच असतं. ते पवित्र किंवा अपवित्र असं काहीही असत नाही आहे. ते एक नैसर्गिक अशी घटना आहे. पण त्याला पूर्वीच्या 2000 वर्षापूर्वी 4000 वर्षापूर्वीच्या लोकांनी त्यांना माहीत नव्हतं, विज्ञान तोपर्यंत माहीत नव्हतं, म्हणून तशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या आपण पुढं आता दुरुस्त केल्या पाहिजेत. यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. सुप्रसिद्ध डॉक्टर नरेंद्रजी दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर अतिशय देशभरात प्रभावीपणे काम केले. खरं तर ग्रामीण भागातील समाज हा या अंधश्रद्धेला भरडला जात होता. अनेक रूढी परंपरा समाजावर लादल्या होत्या आणि त्या समाजाचं एक शोषण होत होतं. त्या शोषणापासून नरेंद्रजी दाभोळकर यांनी समाजाला बऱ्याच प्रमाणात मुक्त केलं आणि हा समाज वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचा त्यांचा एक मानस होता, तो बहुतांशी यशस्वी झाला. खरं तर दाभोळकर डॉक्टरांचं मानावं एवढे आभार एवढे थोडेच आहेत, कारण हा समाजाला ह्या दलदलीतून बाहेर काढण्याचं महान कार्य डॉक्टर नरेंद्रजी दाभोळकरांनी केलेलं आहे. आज त्यांची सर्व टीम या ठिकाणी चंद्रग्रहणाची जी ग्रामीण भागात किंवा शहरातसुद्धा बऱ्यापैकी एक मोठी पगडा आहे किंवा त्यात गरोदर महिलांनी काय करावं, काय करू नये वगैरे वगैरे बऱ्याच रूढी परंपरा आज त्यांनी या दुर्बिणीच्या माध्यमातून हा सावल्यांचा खेळ कसा नैसर्गिक आहे हे सिद्ध केलं आहे. याच्यातून काही कोप होतो वगैरे वगैरे जे आपल्यावर पगडा होता तो दूर करण्याचा या समितीनं अतिशय चांगला प्रयत्न केला. त्याबद्दल आम्ही सर्व धावडशी गावचे सरपंच असतील, मी असतील, सर्वांनी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.